नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या मोटिवेशनल चॅनलवर। मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष दिवशी आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपण एक उत्तम अँकरिंग स्क्रिप्ट कशी तयार करू शकतो, आज आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओत शोधणार आहोत। जसे की आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण कशी करावी, कार्यक्रमाच्या दरम्यान प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कसे करावे, देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची योजना कशी आखावी, प्रमुख पाहुण्यांचे भाषण कसे प्रभावीपणे तयार करावे, सादर करावे, बक्षीस वितरण सोहळ्याचे नियोजन कसे करावे, कार्यक्रमाची समाप्ती कशी करावी जेणेकरून ती अधिक स्फूर्तिदायक असेल, अँकरिंग करताना कोणते विशेष मुद्दे लक्षात ठेवायचे, कार्यक्रमाची सांगता करून आभार प्रदर्शन कसे करावे, स्वातंत्र्य दिनाच्या अँकरिंगसाठी कोणत्या प्रकारच्या स्क्रिप्ट्स सर्वोत्तम ठरतात, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी कसे तयार व्हावे, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि एक आदर्श अँकरिंग स्क्रिप्ट तयार करण्यासाठी आमच्या सोबत रहा। चला तर मग सुरुवात करूया। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। स्क्रिप्टमधील एक एक टप्पा मी तुम्हाला सांगणार आहे, काळजीपूर्वक ऐका। पहिला टप्पा राहील परिचय। अँकर म्हणेल, नमस्कार मान्यवर, पालक, शिक्षक आणि प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या महान देशाच्या स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत। मी आपले स्वागत करतो। दुसरा टप्पा राहील उद्घाटनाचा। अँकर म्हणेल, कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करूया, कृपया सर्व उपस्थित उभे राहून राष्ट्रगीतासाठी आदर दाखवतील आणि तेव्हा राष्ट्रगीत सुरू होईल। अँकर पुढे म्हणतील, धन्यवाद, कृपया बसा। आता आपल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मुख्य पाहुण्यांचे नाव घेऊन यांचे स्वागत करण्यासाठी सूचित करतील। तिसरा टप्पा राहील प्रमुख पाहुण्यांचे स्वागत। अँकर म्हणतील, आजच्या या महान सोहळ्यात आपले प्रमुख पाहुणे आहेत, त्यांचे नाव घेतील आणि त्यांचं पद सुद्धा सांगतील, त्यांचे स्वागत करायला मी आमंत्रित करतो आणि नंतर स्वागत करणाऱ्या व्यक्तीचे ते नाव घेतील। नंतरचा टप्पा राहील स्वागत भाषण। स्वागत करणारे मुख्य पाहुण्यांचे नाव घेतील आणि यांचे हार्दिक स्वागत करतील। आपण आपल्या उपस्थितीने हा सोहळा अधिकच मंगलमय केला आहे, त्यांचे धन्यवाद सुद्धा मानतील। नंतरचा टप्पा राहतो मुख्य भाषण। अँकर म्हणतील, आता आपल्या प्रमुख पाहुण्यांकडून प्रेरणादायी विचार ऐकण्याची वेळ आलेली आहे। मी विनंती करतो, मुख्य पाहुण्यांचे नाव घेतील आणि यांना की त्यांनी आपले विचार मांडावेत। नंतरचा टप्पा असतो देशभक्तीपर गीत सादरीकरण। अँकर म्हणतील, धन्यवाद, मुख्य पाहुण्यांचे नाव घेऊन त्यांच्या प्रेरणादायी भाषणासाठी आता गीत सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांची ते नाव घेतील, गायकांचे नाव घेतील आणि आपल्यासाठी एक सुंदर देशभक्तीपर गीत सादर करतील। कृपया सर्वांनी स्वागत करा। नंतरचा टप्पा राहतो भाषणे व नाटिका। अँकर म्हणतील, आता आपल्या विद्यार्थ्यांकडून काही भाषणे व नाटिका सादर होतील। प्रथम विद्यार्थ्यांची विद्यार्थिनींचे नाव घेतील आणि त्यांच्या भाषणासह ते जाहीर करतील। नंतरचा टप्पा राहतो सांस्कृतिक कार्यक्रम। अँकर म्हणतील, आता आपल्या शाळेच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील। पहिला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचे नाव घेतील आणि कृपया आनंद घ्या। नंतरचा टप्पा राहतो बक्षीस वितरण। अँकर म्हणतील, आता आपण बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिशेने जाऊया। मी आमंत्रित करतो, मुख्य पाहुण्यांचे नाव घेतील आणि शाळा कॉलेज प्रमुख यांचे नाव घेतील की ते विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करतील। नंतर शेवटचा टप्पा राहतो आभार प्रदर्शन। अँकर म्हणतील, आता आभार प्रदर्शनासाठी आभार प्रदर्शन करणाऱ्याचे नाव घेतील आणि त्यांचे स्वागत करूया असे म्हणतील। तर मित्रांनो, आभार प्रदर्शन करणारे जे सांगतील ते सुद्धा वाक्य सांगतो मी, स्वतःचे नाव सांगतील आणि सर्व उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आपले सहकार्य आणि उपस्थितीने हा सोहळा अत्यंत यशस्वी झाला आहे। नंतर शेवटचा टप्पा राहतो समाप्तीचा। तेव्हा अँकर म्हणतील, धन्यवाद, आज हा सोहळा येथे संपन्न झाला। आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, वंदे मातरम। मित्रांनो, ह्या 11 स्टेप्स आपल्याला त्यामध्ये वापरायचे आहेत, तर या स्टेप्सच्या द्वारे तुम्ही चांगल्या प्रकारे अँकरिंग करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।